नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लवकरच तुमची MH नर्सिंग CET 2026 ची एक्झाम येणार आहे आणि त्यासाठी खूप विद्यार्थी संभ्रमात आहे की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. सर, कशा पद्धतीनं आणि अभ्यास करायचे की जेणेकरून आमचं सिलेक्शन जे आहे ते टॉपच्या टॉप कॉलेजमध्ये होईल. तर त्यासाठी वेगवेगळ्या मी तुम्हाला आज स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ज्या तुम्हाला नर्सिंग सीईटी 2026 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी मदत मदत करतील, हेल्पफुल ठरतील. तर अशाच सर्व स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो हेल्पफुल करणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी MS नर्सिंग CET 2026 ची प्रिपरेशन करत आहेत, तयारी करत आहेत. तर ही जी स्टडी स्ट्रॅटेजी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही स्टडी स्ट्रॅटेजी साधारणतः 20 दिवसांचा स्टडीचा प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही 20 दिवस अभ्यास करून जास्तीत जास्त स्कोअर, जास्तीत जास्त मार्क्स सिक्युअर करणार आणि तुमचं सिलेक्शन जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होऊ शकेल. तर ह्या दिशेने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जे आजचा व्हिडिओ ठरणार आहे, तो आजचा व्हिडिओ तुम्हाला जो तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार राहणार आहे. जे CET सेलने आपल्याला 2026 साठी सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसच्या हिशोबानं आज मी तुम्हाला 20 डेज स्टडी स्ट्रॅटेजी किंवा प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो की आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊया सब्जेक्ट कोणकोणते असतात. सगळ्यात पहिल्या नंबरला सब्जेक्ट असतो आपला, तो म्हणजे नर्सिंग ॲप्टिट्यूड. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट 20 MCQs घेऊन 20 मार्काला असतो. या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक 1 MCQ इज इक्वल टू तुमचं किती मार्क्स राहणार आहे, 1 मार्क या ठिकाणी राहणार आहे. 1 MCQ इज इक्वल टू 1 मार्क या ठिकाणी तुमचा राहणार आहे. दुसऱ्या नंबरला तुमचा विषय आहे तो म्हणजे फिजिक्स. फिजिक्समध्ये तुम्हाला ते तेवढेच साधारणतः 20 MCQs असतील. 20 MCQs तुम्हाला किती मार्काला विचारले जातील, तर 20 मार्काला तुम्हाला 20 MCQs विचारले जातील. तिसऱ्या नंबरला तुम्हाला केमिस्ट्री हा विषय राहील. केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला 20 मार्क, 20 MCQ. बायोलॉजी चौथा विषय, ज्यामध्ये तुम्हाला 20 MCQs, 20 मार्क. आणि पाचवा विषय तुमचा राहील इंग्लिश, ज्यामध्ये 20 MCQs 20 मार्काला राहतील. अशा पद्धतीनं तुम्हाला एकूण सब्जेक्ट किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, एकूण सब्जेक्ट आहे तुम्हाला 5 आणि प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला किती 20 MCQ विचारले जातील. 20 गुणिले 5 जर आपण केलं तर किती होतात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 100 MCQs होतात. आणि 100 MCQs किती मार्काला राहतील तुम्हाला, 100 मार्काला 100 MCQs तुम्हाला विचारले जातील. पुढे आपण बघूया कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन तयार करायचा आहे. डे 1 तुम्हाला आपण जो आपला आजचा स्टडी प्लॅन आहे, हा आजचा स्टडी प्लॅन आपण 3 विभागांमध्ये किंवा 3 फेजेसमध्ये 3 फेजेसमध्ये विभागलेला आहे. तर कुठकुठले 3 पेजेस असतील त्या, तर आपण थोडक्यामध्ये बघून घेऊया कोणकोणते 3 पेजेस असणार आहे. पहिला असेल ज्यामध्ये आपण काय करू, सिलेबस कव्हर करू. पहिल्या फेजमध्ये आपण काय करू, सिलेबस कव्हर करू. दुसऱ्या फेजमध्ये आपण रिव्हिजन आणि रिव्हिजन सोबत काही आपण प्रॅक्टिस करू. रिव्हिजन सोबतच प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिस कशाची करू, तर जास्तीत जास्त MCQs सॉल्व्ह करण्याची आपण प्रॅक्टिस करू. त्यानंतर मग फेज 3 मध्ये हा तुमचा पहिला पेज झाला, हा तुमचा दुसरा पेज झाला आणि हा तुमचा तिसरा पेज जो की शेवटचा पेज असेल. त्यामध्ये आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, मॉक टेस्ट करू, मॉक टेस्ट सॉल्व्ह करू, मॉक टेस्ट सॉल्व्ह करू. अशा पद्धतीने आपण आजचा जो तुमचा सिलेबस प्लॅन आहे तो किती पेजेसमध्ये डिवाइड केलेला आहे, 3 पेजेसमध्ये डिवाइड केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगतो, फेज 1 मध्ये जो आपला डे 1 टू डे 10 म्हणजे पहिल्या ते 10 दिवसामध्ये 1 ते 10 दिवसामध्ये आपण सिलेबस कव्हरेज करू. नंतर 11 ते 15 दिवसात म्हणजे टोटल 5 दिवसामध्ये आपण रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस करू. आणि जो आपला शेवटचा पेज राहील, ज्यामध्ये आपला फायनल डेस्टिनेशन पेज राहील, ज्यामध्ये आपण मॉक टेस्ट प्लस फायनल रिव्हिजन करणार आहोत. सगळ्यात आधी आपण गोष्ट करूया फेज 1 ची, ज्यामध्ये आपण काय करू, सिलेबस कव्हर करू. जो तुमच्या किती दिवसाचा असणार आहे, साधारणतः 10
10 दिवसाचा तुमचा फेज 1 असणार आहे. 10 डेजचा तुमचा फेज 1 राहणार आहे, ज्यामध्ये आपण 2 दिवसामध्ये बायोलॉजी कव्हर करू. बायोलॉजीमध्ये तुम्हाला कोणकोणते पार्ट जास्त फोकस करायचे आहेत, तर ह्यूमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. यामध्ये टोटल 12 सिस्टीम आहेत आपल्या बॉडीमधल्या. टोटल 12 सिस्टीम जर बघायला गेलो आपण, तर एक जर आवर आपण दिला तरी 12 तासामध्ये 12 आवरमध्ये इन ब्रीफ आपल्या 12च्या 12 बॉडीमधले सिस्टीम तुमच्या कव्हर होतील. ज्यामध्ये तुमचा हार्ट असेल, किडनी असेल, सगळे असेल, इंटेस्टायनल सिस्टीम, असे टोटल 12 सिस्टीम आहेत आणि 12च्या 12 सिस्टीम आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. नंतर थोडंफार आपण न्यूट्रिशन पण बघून घेऊ. नंतर मायक्रोबायोलॉजी, सेल अँड टिश्यू डायग्राम्स आणि त्यांचे डेफिनेशन बघून घेऊ. टोटल किती आणि याची किती एमसीक्यू आपण सॉल्व्ह करू या 2 दिवसामध्ये. 100 एमसीक्यू आपण कमीत कमी आपल्याला मिनिमम 100 एमसीक्यूची आपल्याला काय करायची आहे, प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला कसला अभ्यास करायचा आहे, अशा पद्धतीने आपल्याला बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे. बायोलॉजीचा स्टडी झाल्यानंतर पुढे आपण बघू घेऊया केमिस्ट्री. केमिस्ट्रीला आपल्याला तिसरा चौथा दिवस आपण केमिस्ट्रीला देऊ. 2 दिवस टोटल 2 दिवस आपण कशाला देणार आहोत, केमिस्ट्री या विषयाच्या अभ्यासाला देणार आहोत. कशाला देणार आहोत, केमिस्ट्री या विषयाच्या अभ्यासाला. ज्यामध्ये आपण काय काय बघू, चला बघून घेऊया. ऍसिड, बेस अँड सॉल्ट्स, बायोमॉलिक्युल्स बघू, ड्रग्स अँड ह्युमन हेल्थ बघू, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री बघू, इम्पॉर्टन्स रिएक्शन्स बघू आणि याचे पण आपल्याला टोटल 100 एमसीक्यूज हे प्रॅक्टिसला घ्यायचे आहे. 100 एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे आहेत या 2 दिवसामध्ये. तसंच फिजिक्समध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला, मोशन असेल, वर्क, एनर्जी अँड पॉवर, लाईट, इलेक्ट्रिसिटी, फॉर्म्युलाज, न्यूमेरिकल्स आणि त्याचसोबत काय करू आपण 100 एमसीक्यूज प्रॅक्टिस करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. पुढे आपण बघून घेऊया सगळ्यात महत्वाचा आणि सर्वच विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा नर्सिंग ऍप्टिट्यूड. नर्सिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करणं अगदी सोपं असतं, खूप सोपं असतं. नर्सिंग ऍप्टिट्यूडचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर खूप सोप्या पद्धतीने आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करू शकतो. तर कशा पद्धतीने करायचं आहे तेच मी तुम्हाला आता इन ब्रीफ सांगणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही नर्सिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करू शकतात. चला आपण बघून घेऊया काय काय मेथड्स आणि ट्रिक्स आहेत जे तुम्ही नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये वापरून नर्सिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करू शकतात. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय शिकायचं आहे, तर बेसिक नर्सिंग टर्म्स तुम्हाला शिकायचे आहे. या ठिकाणी तुम्ही म्हणणार सर बेसिक नर्सिंग टर्म्स कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी तुम्ही नर्सचा फुल फॉर्म, नंतर फाउंडर ऑफ नर्सिंग, फाउंडर ऑफ नर्सिंग, नंतर पेशंट्स राईट म्हणजेच पेशंटचे अधिकार, म्हणजे रुग्णाचे, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात, रुग्णाचे अधिकार आपण म्हणतो. तर हे तुम्हाला कशामध्ये बघायचं आहे, बेसिक नर्सिंग टर्म्स मध्ये बघायचं आहे. नंतर येतं पुढच्या नंबरला, ते म्हणजे पेशंट केअर अँड सेफ्टी. पेशंट केअर अँड सेफ्टी मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, तर पेशंटची काळजी कशी घेतात, केअर कशी घेतात. कारण की नर्सिंग हे जे क्षेत्र आहे, नर्सिंग हे क्षेत्र पूर्णतः केअरवरती अवलंबून आहे. केअर म्हणजे काय, काळजी घेणं. रुग्ण जो येत असतो त्या रुग्णाची आपण काळजी घेत असतो. म्हणून आपल्याला काय शिकायचं आहे, नर्सिंग केअर अँड सेफ्टी. पुढे फर्स्ट एड मध्ये तुम्हाला जखम असेल, प्रत्येक जखमेवरती त्याचे जखमेचे उपचार, कुठकुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही फर्स्ट एड देऊ शकतात. नंतर फर्स्ट एड टूल मध्ये तुमच्याकडे कुठकुठले औषधी, कुठकुठले इक्विपमेंट्स उपलब्ध असणे आवश्यक असतं. त्याचप्रमाणे फर्स्ट एड मध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असतो तो म्हणजे सीपीआर. सीपीआर अर्थ तुम्हाला एक एमसीक्यू हा येतच असतो. म्हणून सीपीआर या टॉपिकचा स्टडी तुम्हाला करूनच द्यायचा आहे. नंतर हेल्थ अवेअरनेस, नर्सिंग इथिक्स, ज्यांना आम्ही आमच्या याच्यामध्ये नर्सिंग लॉज म्हणत असतो,
नर्सिंग लॉस म्हणजेच काय, तर नर्सिंगचे नियम. कशाचे नियम? नर्सिंगचे नियम. ते तुम्हाला वाचायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं याचं तुम्हाला काय करायचं आहे, 100 MCQ सॉल्व करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो, पण तुमच्या प्रिपरेशनच्या दृष्टीनं खूप अत्यंत महत्वाचा आजचा व्हिडिओ राहणार आहे. पुढे इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामर, व्होकॅब्युलरी, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, टेन्सेस, कम्प्रेहेन्शन याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बेसिक राहील, जास्त काही ऍडव्हान्स खूप UPSC MPSC लेवलचे विचारलं जाणार असं नसतं. त्यामुळे बेसिक बेसिक तुम्हाला वाचायचं आहे. आणि सोबतीलाच तुम्हाला काय करायचं आहे, तर 100 MCQ ची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे राजांनो. आता आपण आपल्या 1 ते आपला 1 ते 10 दिवसाचा फेज संपलेला आहे. आता 10 ते म्हणजे 11 ते 15 म्हणजे टोटल 5 दिवसामध्ये आपल्याला काही काही करायचं आहे. दुसरा फेज, तर दुसरा फेजकडे आपण आता लक्ष देऊया. 11व्या दिवशी तुम्हाला बायोलॉजीचे रिव्हिजन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला की कन्सेप्ट, डायग्राम्स, डेफिनेशन या अत्यंत काळजीपूर्वक काळजीपूर्वक रिवाइज करायचं आहे किंवा पाठांतर करायचं आहे. जर तुम्हाला वाचून लक्षात राहत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, पाठांतर करावं लागेल. आणि सोबतीलाच 50 MCQ तुम्हाला बायोलॉजीचे सॉल्व्ह करावे लागतील. केमिस्ट्रीच्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, केमिस्ट्रीच्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला फॉर्म्युला रिवाइज करायचे आहेत, वेगवेगळ्या रिएक्शन्स रिवाइज करायचे आहे, की पॉईंट्स कुठले आहेत केमिस्ट्रीचे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि या सोबतीला काय करायचं आहे, तुम्हाला 50 MCQ ची प्रॅक्टिस या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. त्याच पद्धतीने फिजिक्स मध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स, लॉज अँड फॉर्म्युलाज, की टॉपिक्स आणि 50 MCQ तुम्हाला 13व्या दिवशी सॉल्व्ह करायचं आहे. 14व्या दिवशी तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडचे रिव्हिजन करायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्ट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टंट फॅक्ट्स मध्ये जर बघायला गेलो तर थांबा, वेन इज एखादा MCQ आपण डिस्कस करू. वेन इज वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड. असे इम्पॉर्टंट जे फॅक्ट्स आहेत याचे उत्तर आहे 7 एप्रिल. तर अशा पद्धतीचे जे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. पुढे नर्सिंग टर्म्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत त्यासोबतच. नंतर हेल्थ प्रोग्राम्स, कुठकुठले हेल्थ प्रोग्राम आहे, उदाहरणार्थ मेंटल हेल्थ प्रोग्राम असेल, नॅशनल हेल्थ प्रोग्राम असेल, जे जे हेल्थशी रिलेटेड प्रोग्राम्स आहेत, आरोग्याशी रिलेटेड प्रोग्राम्स आहेत, हे सर्व तुम्हाला डिस्कस करायचे आहे आणि सर्व तुम्हाला बघून घ्यायचे आहेत, अभ्यास करायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला 50 MCQ या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. इंग्लिशच्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला ग्रामरचे रूल्स शिकावे लागतील, व्होकॅब्युलरी शिकावी लागेल आणि एरर स्पॉटिंग तुम्हाला बघावं लागेल. आणि इंग्लिशचे डेली तुम्हाला डेली म्हणतो मी, डे 15 ला तुम्हाला 50 MCQ प्रॅक्टिस करायची आहे. पुढे मॉक टेस्ट आपला फेज 3 जो तुमचा 16 ते 20 दिवसापर्यंत, 16व्या ते 20व्या दिवसापर्यंत चालेल. एकूण किती दिवसाचा राहील हा मॉक टेस्ट, तुमचा 4 दिवसाचा राहणार आहे. 4 डेज तुमचा मॉक टेस्ट चालणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 16व्या दिवशी मिनी मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आणि ही जी मॉक टेस्ट आहे या मॉक टेस्टचा तुम्हाला टाइम लावायचा आहे. ही मॉक टेस्ट तुम्हाला 90 मिनिटामध्येच सॉल्व्ह करायची आहे. आणि नंतर तुम्हाला परफॉर्मन्स अनालाइज करावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी पडत आहेत, ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मार्क्स कमी पडत आहे, ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मार्क्स जास्त पडत आहे, ते तुम्हाला अनालाइज करावं लागेल. नंतर कुठल्या टॉपिक्समध्ये तुम्हाला मार्क्स कमी मिळाले ते टॉपिक्स तुम्हाला एका नोटबुकमध्ये किंवा एका वहीवरती लिहून ठेवायचं आहे. आणि ज्या टॉपिक्समध्ये तुम्ही वीक ठरत असाल
त्या टॉपिकला तुम्हाला 17व्या दिवशी काय करायचं आहे, 17व्या दिवशी तुम्हाला बायोलॉजीचे वीक टॉपिक घ्यायचे, त्यांचं काय करायचं, रिव्हिजन करायचं. वाचल्यानंतर लक्षात राहत नसेल तर तुम्हाला त्याला काय करायचं आहे, पाठांतर करायचं आहे. तशाच पद्धतीनं फिजिक्सचे न्यूमेरिकल ज्या ठिकाणी तुम्ही वीक असणार त्याचं देखील तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. आणि लक्षात राहत नसेल तर पाठांतर तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. सेम तसं इंग्लिश ग्रामरला पण लागू पडतं आणि नर्सिंग या ठिकाणी ऍप्टिट्यूडला पण लागू पडतं. 18व्या दिवशी तुम्हाला फुल मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबसची टेस्ट ही सॉल्व्ह करायची आहे. नंतर त्याची ॲक्युरसी चेक करायची. ती टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. आणि शक्य तेवढं तुम्हाला काय करायचं आहे, 18व्या दिवशी टाइम मॅनेजमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, मी असं म्हणत नाही की दिवस उगवल्यापासून तर सूर्य उगवल्यापासून तर सूर्य मावळीपर्यंत अभ्यास करा, रात्र रात्र जाऊन अभ्यास करा. पण जसा या जेवढाही वेळ अभ्यास करणार तो एका सिस्टमॅटिक वेने करा, एका डायरेक्टेड वेने करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, जास्तीत जास्त मार्क मिळतील. 19वा दिवस आपला सुरू होत आहे. 19व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, फायनल रिव्हिजन करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला, डायग्राम, डेफिनेशन, शॉर्ट नोट्स, इम्पॉर्टंट जे रूल आहेत त्यांचं काय करून घ्यायचं आहे, रिव्हिजन करून घ्यायचं आहे. आणि 20व्या दिवशी तुम्हाला एक्झामसाठी तयारी करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईट रिव्हिजन म्हणजे वाचायचं आहे, पण थोडक्यामध्ये वाचायचं आहे. उदाहरणार्थ एखादा टॉपिक तुम्हाला एखादा चॅप्टर समजलं नसेल तर त्या चॅप्टरला अभ्यास करायला 3 ते 4 तास लावू नका. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचं रिव्हिजन संपायला पाहिजे, त्याला म्हणतात रिव्हिजन. नंतर तुम्ही मेंटली प्रिपेअर व्हा. कशासाठी, तर तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला काय व्हायचं आहे, मेंटली प्रिपेअर व्हायचं आहे. तुम्हाला मी असं म्हणणार आहे 7 ते 8 तास झोप घ्या, कारण की हे विद्यार्थी अवस्थेमध्ये असणार ना, हे आपल्याला लागू पडत नाही. ज्या व्यक्तींचं वय झालेलं आहे त्यांना हे लागू पडतं. स्लीप तुम्हाला मिनिमम 4 आवर्सची तरी 4 आवर्सची तरी स्लीप घ्यायची आहे. आणि पूर्ण वेळ तुम्हाला तुमच्या अभ्यासाला द्यायचा आहे, कारण की आता फक्त तुम्हाला किती दिवस अभ्यास करायचा आहे, फक्त 20 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला या ठिकाणी बिल्डअप करायचा आहे. तर जर आपण सॅम्पल बघायला गेलो डेली टाइम मॅनेजमेंटचं, तर या ठिकाणी तुम्हाला बायोलॉजीला 1.5 तास सफिशियंट आहे, फिजिक्सला रोज तुम्ही 1.5 तास द्या, केमिस्ट्रीला 1.5 तास द्या, नर्सिंग ॲप्टिट्यूडला 1 आवर इज सफिशियंट, इंग्लिश ग्रामरला पण 1 आवर इज सफिशियंट. जर बघायला गेलो तर किती वेळाचा अभ्यास होतो, हे 2, हे 3 झाले 5 आणि हे 1.5, टोटल तुम्हाला 6.5 तास 6.5 तास तुम्हाला डेली काय करायचं आहे, स्टडी किंवा थेअरीची स्टडी तुम्हाला, थेरॉटिकल स्टडी तुम्हाला करायचा आहे. कुठल्या कॉमन मिस्टेक आहेत ज्या विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीच्या एक्झाम मध्ये काय करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे, तर आपण त्या कॉमन मिस्टेक बघून घेऊया. सगळ्यात आधी येतं तर स्टडिंग न्यू टॉपिक्स इन लास्ट डे. म्हणजे एखादा टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहे, जो तुम्ही कधीच वाचला नाही आणि तो तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये तो वाचायचा प्रयत्न करणार, तर याचा काय होईल, तुमचा टाइम हा जास्त कंझ्युम होईल, तुमच्या वेळ जास्त काय होईल, वाया जाणार आहे. या ठिकाणी तुमचा वेळ जास्त काय होईल, वाया जाणार आहे. मॉक टेस्ट सोडवणं, स्किप करणे म्हणजेच काय, तर तुम्ही काय करत आहात, फक्त थिअरी वाचत आहात पण मॉक टेस्ट सॉल्व्ह करत नसणार, तर या ठिकाणी खूप जास्त चान्सेस असतात तुमचं मार्क्स जे आहे ते तुम्हाला कमी मिळण्याचा. त्यामुळे स्किपिंग मॉक टेस्ट इट्स ऑल्सो कॉमन मिस्टेक दॅट वन शुड आवर स्टुडंट शुड अवॉइड. नो रिव्हिजन इट्स ऑल्सो कॉमन मिस्टेक. तुम्हाला रिव्हिजन करायचीच आहे. रिव्हिजन केल्याशिवाय तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुमच्या लक्षात राहणार नाही आणि एक्झाम मध्ये तुम्हाला त्यावरती लिहिता येणार नाही किंवा त्या संबंधित प्रश्न आले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार नाही. ओव्हर टाइम मॅनेजमेंट इट्स ऑल्सो कॉमन मिस्टेक दॅट आवर स्टुडंट शुड अवॉइड. त्यामुळे जितके जास्त मॉक टेस्ट सोडवता येत असेल तितक्यात जास्त मॉक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जो ओव्हर टाइम मॅनेजमेंट आहे, जे तुम्हाला टाइम मॅनेज करता येत नाही, एका एमसीक्यूज मध्ये अडकले तर 20 मिनिटापर्यंत त्या एमसीक्यूज मध्ये अडकून राहतात, तर ते पेपरच्या वेळेस तसं काही होणार नाही. त्यामुळे
टाइम मॅनेजमेंट तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचा आहे. नंतर झोप डेली यायची. आता ते नाईटवर पूर्ण रात्रभर जागरण करून वर्षभराचे सिलेबस एका रात्रमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होणार नाही आणि त्याच्यानं काय होईल, तुमच्या हेल्थवरती या गोष्टीचा अफेक्ट होईल आणि तुम्ही आजारी पडणार आणि ऐन पेपरच्या वेळेस तुम्ही आजारी जाणार. तुमचा ब्रेन व्यवस्थित फ्रेश राहणार नाही आणि तुम्ही ते जे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतात ते कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही आणि याचा परिणाम, याचा रिझल्ट तुमच्या मार्क्सवरती होईल आणि तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रॉपर स्लीप घ्या. मी असं म्हणणार नाही 10 तास झोपा, 8 तास झोपा. ठीक आहे. एक पण डेली तुम्हाला झोपायचं आहे. 4 तास का होईना झोपायचंच आहे. पुढे स्मार्ट स्टडी रूल काय म्हणतात, तर तुम्हाला एक्झाम पॅटर्न फॉलो करायचा आहे. इक्वल इम्पॉर्टन्स टू ऑल 5 सब्जेक्ट. म्हणजे असं नाही फिजिक्स तुम्हाला कठीण जातं म्हणून फिजिक्स तुम्ही काय केला, स्किप करून दिला, असं चालेल का? नाही. तर तुम्हाला 5ही सब्जेक्ट्सला काय द्यायचं आहे, इक्वल इम्पॉर्टन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. डेली तुम्हाला एमसीक्यूची प्रॅक्टिस करायचीच आहे. त्याशिवाय तुमचा स्कोर हा वाढणार नाही. नंतर जे तुम्हाला अडचणी येत असते तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नोटबुक मेंटेन करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला वीक टॉपिक असेल तो वीक टॉपिक तुम्ही काय करायचं, नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आणि ज्या टायमाला तुम्ही रिव्हिजनला बसाल तर त्या टायमाला रिव्हिजनला बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते वीक टॉपिक पुन्हा एकदा काय करायचे आहे, वाचायचे आहे. आणि रिव्हिजन पेपरच्या दिवसापर्यंत तुम्हाला कंटिन्यू रिवाइज करायचं आहे सगळं सिलेबस जे तुम्ही वाचलेलं आहे, जे तुम्ही स्टडी केलेलं आहे. नंतर कुठल्या गोष्टींवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे, तर बघा सांगतो. बायोलॉजी आणि नर्सिंग जे आहे ते कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहेत. फिजिक्स केमिस्ट्री हे फॉर्म्युला बेस आहेत. इंग्लिश जे आहे ते तुमचे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी बेस आहे. तुमच्या स्पीड प्लस ॲक्युरेटी इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू गुड स्कोअर किंवा इज इक्वल टू व्हॉट, सक्सेस इन नर्सिंग सीईटी. सक्सेस इन नर्सिंग सीईटी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासामध्ये नेहमी काय महत्वाचे असते, तर सातत्यता ही नेहमी महत्वाची असते. सातत्य केला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतात, कन्सिस्टन्सी म्हणत असतात. आता कन्सिस्टन्सी काय असतं तर समजून सांगतो. एखादा मुलगा आहे, त्याने आज काय केलं, हे पुस्तक आहे, हे बुक रीड केलं. नंतर दुसऱ्या दिवशी झोपला, तिसऱ्या दिवशी उठला आणि या पुस्तकाकडे काय केलं, बघितलं सुद्धा नाही. तर अशानं काय होईल, तर या मुलाचं जे आज रीड केलेलं होतं ते रीड केलेलं काय होईल, त्याच्या माइंडमधनं काय होईल, एव्हॅपोरेट होऊन जाईल. एव्हॅपोरेट म्हणजेच काय, तो ती गोष्टीला काय होऊन जाईल, लवकर विसरून जाईल आणि पुन्हा मग त्याला हे वाचण्यासाठी परत अजून वेळ द्यावा लागेल रिव्हिजनसाठी आणि याच्यानं काय होईल, तुमचा स्कोर कमी होईल. नेक्स्ट, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार, जितकी जास्त एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, तेवढा जास्त तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे. रिव्हिजन जर केलं तर तुमची कॉन्फिडन्स रिव्हिजन केल्यानं बिल्ड होतो, वाढत असतो. तुमचा अभ्यास तुमच्या जास्त लक्षात राहत असतो. त्यामुळे रिव्हिजनला खूप जास्त भर द्यायचा आहे, खूप जास्त फोकस करायचा आहे. नंतर जो 20 दिवसाचा तुम्हाला प्लॅन दिला आहे, तो 20 दिवसाचा प्लॅन प्रत्येक विद्यार्थ्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. आणि नर्सिंग क्षेत्रातील असेच नवनवीन माहितींसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. ओके. तर तुम्ही जितकं चॅनलला सपोर्ट दाखवणार, जितकं जास्त चॅनलला इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करणार, तितकं जास्त अजून छान छान कंटेंट मी तुमच्यासाठी बनवेल आणि तितकं जास्त तुम्हाला